गेली काय तू? राम राम आदाब. आजच्या या कार्यक्रमानिमित्त माननीय मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री, माननीय सुरेशराव जोडकर साहेब, भाजपा अध्यक्ष सुरेश भोंगरेजी साहेब, माजी आमदार व्यंकटरावजी कदम साहेब, बळीरामजी पवार साहेब आणि आदरणीय व्यासपीठ, शिक्षण क्षेत्रात काम करताना विद्यार्थी हा कधी मतदार झाला हा मला कळालंच नाही. विद्यार्थी हा कधी मतदार झाला कळालंच नाही. आणि हे आजचे जे फळ मतदानाचे हा युवकाचे, तर निवडणूक लढीत असताना आदरणीय रंगनाथजीने सांगितलेले आम्हाला काय काय अडथळे आले, काय काय नाही. आताच दीदी बोलल्या की सोनपेठ करता 250 किती नगरपालिका, 293 नगरपालिका, 250 कोटीची योजना लवकरात लवकर मंजूर करून घेऊत असे त्याने शब्द दिले. आता जे रंगनाथ बोलले की नगर अध्यक्ष आपल्या दारी, ही आमची संकल्पना. आम्ही कोणाचे बी आडून काम करणार नाही. विरोधक म्हणत होते यांच्याकडे काय विजन आहे, तर मी सांगतो की पहिलं काम आहे आमचं स्वच्छ पाणी, फिल्टर पाणी देणे. दुसरं काम आहे आरोग्य सेवा पुरविणे, शौचालय, बालवाडी, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, युवकासाठी व्यायाम शाळा. सोनपेठ आता दिदी म्हणल्या की रंगनाथ महाराज जन्मस्थळचे जे आहे त्या बाबतीत बी त्या पाठपुरवठा करणार. आणि वाघेश्वराचा जो गोदा घाट आहे तो बी ह्याच्यात करून घेणार म्हणजे लवकरात लवकर. आता एक दीदी, पिंजरा पिक्चर बघितला का? पिंजरा फक्त ऐका, बघितला नसला तर नवयुवकांना नंतर बघा. तालुका म्हणत होता, ऐका, तालुका म्हणत होता की तुमच्या भावाला नगर परिषद नगराध्यक्ष करा. गाव बी म्हणत होत की तुमच्या घरी तिकीट घ्या. पुन्हा कार्यकर्ते म्हणले की निदान 10 तरी तिकीट आपल्याला घ्या. तर ते बोळा काय करायचा माहिती आहे का? ते राठोड आणि ते सोनपेठ, ते राठोड ते सोनपेठ. आता काय झालं, पिंजऱ्यासारखीच गत झाली का नाही राठोडच्या नादाला लागून. आणि आम्ही निवडून आलो, नंतर बोलायले की 12 आमच्याकडे, चाबी आमच्याकडे. तर दिदी त्याला स्पष्ट सांगितलंय एका भाषणात की जनतेनं चाबी आमच्या हातात दिली, 21 तारखेला ती घेतली, आज ती चाबी कपाट उघडणार आणि 2016 पासून डबल ऑडिट करणार. बस एवढे 2 शब्द बोलतो आणि सोनपेठकरचे ग्रामीण भागाचे आभार मानतो. पण अजून एक शब्द राहिला, अक्षरशः ग्रामीण भागानं एवढं सहकार्य केलंय की मी कोणाला फोन बी केला नाही, पण माझ्या माघारी
माझ्या माघारी त्यानं बरोबर काम केलं. आणि नंतर भेटल्याच्या नंतर, मतदान झाल्याच्या नंतर भेटले आणि गाव सगळं म्हणाले सिटी आली, सिटी आली. पण मी तर कधी म्हणलो नाही सिटी आली का. तर ते काय म्हणायचे, ग्रामीण भागाच्याला काय कळतंय म्हणजे, त्याला इथलं काय कळतंय म्हणजे. आम्ही 15 कोटी खर्चलेत म्हणते. किती? 15 कोटी. आणि शेवटच्या फेरीपर्यंत म्हणतात की 20ला 20 नगरसेवक आले, 20ला 20 आणि 21 तो. आणि पुढे ज्या दिवशी निकाल होता दीदी, ज्या दिवशी निकाल होता, 1 टिप्पर गुलाल होता. किती? 1 टिप्पर गुलाल. बाकीचं एक सांगतो, आता व्हिजन म्हणते ना, ह्यांचं काय व्हिजन आहे सांगतो. डिपेंडर गाडीचं नाव ऐकलं का? 2 डिपेंडर गाड्या बुक होत्या, 2 डिपेंडर. एक नगराध्यक्षाला आणि निवडून आलेलं गिफ्ट त्या नेत्याला. असं यांचं व्हिजन आहे. आणि तालुक्याचा विद्यार्थी काय सांगायला, आता मीच आताच म्हणलो ना, विद्यार्थी म्हणता मतदार झाला, तर तालुक्याचा मतदार असा सांगायला की लोकशाहीच राहिली नाही म्हणले तालुक्यात. ग्रामपंचायतीचे सरपंच कुठे, कारभार कोण चालायलंय, काम कोण करायलंय आणि पैसे कोण खायले. आम्ही धोंडगे सरचा फोन आला, ह्याच्या अगोदर एक सांगतो पॅनल कसा उभा झाला. तर पॅनल उभा करताना रघुनाथजी सोळंके, धोंडगे सर, वडपूरकर साहेब हे अगोदर भेटले मला. मग डायरेक्ट दिदीशी फोन करून दिला. मग दिदी म्हणले की आम्ही तुमच्या पाठीशी. मग दिदी पाठीशी म्हणलं, आम्हाला भीतीच राहिली नाही. कुठं भीती? भीतीच नाही. दिदीला इथलं सिस्टम सांगितलं. नगरपालिकेचा टाइम 10 वाजता. आम्हाला इथं ह्या होलकर चौकात सभा घ्यायची होती. सीसी फुटेज होते, कॅमेरे होते, पण सगळी सिस्टम त्यांची होती. आम्ही तक्रार केली सीओकडे, हे चुकीचं आहे. आमचा माणूस येऊन तिथे बसले आणि तुम्ही त्यांना कसं काय सभेला परमिशन दिली म्हणून. मग थोडा गोंधळ झाला तर त्यांना अफवा सोडल्या. अफवा सोडल्याच्या नंतर, अफवा कोणी सोडलं हे मला माहिती आहे लक्षात. त्यानं लाकडं घेऊन आलं. लाकडं घेऊन आल्याच्या नंतर आम्ही सगळ्याला सांगितलंय की आपल्याला ही मार दिला तर मार खा आणि त्यांच्या पाया पडा, अजून मारा, पण आपल्याला त्यांच्याशी काही करायचं नाही. मग दिदीला बाबा फोन केला आम्ही की ह्या नगरपालिकेत अशी परिस्थिती, सीसी फुटेज आहे, कसं करायचं. म्हणजे इतकी त्यांची हुकुमशाही. आणि गोर गरीबाला पीटीआर असला काही असला काय म्हणते, आता जरा नाही सांगितलं, या माझ्या दारात, या माझ्या दारात. वरून सांगायचं माझे दार 24 घंटे खुले. तर मी म्हणतो दारात फक्त देवाच्या जा, माझ्या बी येऊ नका. आम्ही कोणाची अडवणूक करणार नाही, काही नाही, स्वच्छ मनाने सगळं काम करणार. दिदी आमच्या पाठीशी आल्या, वडकर साहेब आमच्या पाठीशी होते, म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकली. एवढं 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भाऊ. यानंतर